राजकीय उलथापालथ झाली पक्षाची इकडं तिकडं, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, राजकीय उलथापालथ ही प्रत्येकाच्या स्वार्थासाठी झालेली आहे. हे लोकांना पसंत नाही. त्याच्यामध्ये कसं आहे, लोकांनी नेते मंडळी एकत्र येतील आणि त्यांच्या सोयीचं राजकारण ते बघतील. ते कोणत्याही मतदाराला पटलेलं नाही. म्हणजे तो उमेदवार उलथापालथ झालेला उमेदवार नाकारतील काय? नाकारणे. हां असं शेवटी कसं आहे, मतदार राजे आहे, त्यांच्या हातात कौल आहे. हे हिवा आघाड्या केलेत त्या त्यांना मान्य आहेत का? पुन्हा नाही ना मान्य. तुमच्या दृष्टीने सांगोला शहराचा विकास होण्यासाठी कशा प्रकारचा नगराध्यक्ष हवा आहे तुम्हाला? नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा असावा. जनतेने एखाद्या कोणत्या गोष्टीसाठी फोन केला तर अहोरात्र उठून त्या जनतेसाठी काम करणारा पाहिजे. कोणत्या तरी पक्षाचा आमचाच माणूस आहे असं न बघता ही सर्व जनता माझी आहे, मत दिलेलं असेल न दिलेलं असेल, सर्वांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे आता उभा राहिलेल्यापैकी तुम्हाला असं कोणता वाटत नाही का योग्य? काय आता जे नगराध्यक्षासाठी जे चर्चेत नावं आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला कोणता योग्य वाटतोय? नाही, योग्य वाटण्याचं मी तुम्हाला सांगितलं ना. काय झालंय आता, हे आघाड्या हे झाल्यामुळं कुणाचं नाव घ्यायचं आपण, हा प्रश्न आहे ना जनतेपुढे. प्रत्येकजण स्वतःचं काहीतरी सांगतोय, हे माझ्या पार्टीचं येणार, तो सांगतोय त्या माझ्या पार्टीचं येणार. आणि दुसरं काय झालं, या तुमचे जे मीडिया आहे ठराविक, मी आता बघतोय सांगोलचं तुमचे जे काय बातम्या येतात यूट्यूबवर, की अमक्या पक्षाच्या तिथं लोक गोळा करायची, तिथे जायचं, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्यांचं कसं चांगलं ही पटवून द्यायचं. ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही. तुम्ही फिरत असताना जनतेत फिरलं पाहिजे आणि कोणत्याही सर्वसामान्य माणसाची मुलाखत घेतली पाहिजे. नाहीतर ह्या पक्षाची तिथं 50 गोळा करायचे, ह्यांनी कसं केलंय ते त्यांचंच सांगते. हे नको आहे. विषय कसा आहे तुमचं मत? बरोबर आहे का मी काय म्हणतो? कारण मी बघितलं व्हिडिओ, मताशी सहमत आहे. व्हिडिओ मी बरेच बघितलेत. पण या व्हिडिओमध्ये काय व्हायला लागलंय, 20-25 पक्षाची लोक गोळा करायची, तुम्ही जाणार आणि त्यांचं सांगणार, ते म्हणणार आमच्या पार्टीचा चांगला आहे. दुसऱ्या तिथे गेला, त्यांचे 50 लोक गोळा करणार, ते त्यांचं सांगणार. या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. तुम्ही सर्वे करत असताना कोणत्याही असं न तुम्हाला वाटलंय की ह्या व्यक्तीकडे जावा आणि त्या व्यक्तीची मुलाखत घ्या, तेव्हा तुम्हाला जनतेचा अंदाज खरा काय आहे तिकडे. तोपर्यंत तुम्हाला जनतेचा अंदाज कळणार. आभारी आहे.